शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आज नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा निघणार आहे। तर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पवारांच्या राष्ट्रवादीकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। शरद पवारांसह यामध्ये शशिकांत शिंदे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे सुद्धा आणि यासह रोहित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन जी, काय सांगाल या ठिकाणी नाशिकमध्ये हा आक्रोश मोर्चा आज निघतोय, कशा प्रकारे नियोजन आहे? खरं तर मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचा अगदी 3 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भव्य असा मोर्चा झाला होता आणि त्यानंतर आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शेतकरी आक्रोश मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांचे जेवढे प्रलंबित प्रश्न आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफीचा विषय असेल, कांद्याला हमीभाव देण्याचा विषय असेल, राज्यभरात शेतीच्या झालेल्या नुकसानीनंतर शेतीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करण्याचा विषय असेल, या सगळ्या विषयांना केंद्रबिंदू ठेवत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज नाशिकमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या मोर्चाची तयारी जी आहे आपण या ठिकाणी बघू शकतोय। अनंत कान्हेरे मैदानापासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। जागोजागी या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे झेंडे लावण्यात आलेले आहेत, बॅनर पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। स्वतः शरद पवार 2 दिवसांपासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत। नक्कीच चंदनजी, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।